मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मंदा डेलिशियस किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे झटपट असे होणारे रव्याचे आप्पे। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे मी, 1 वाटी रवा घेतलेला आहे। 5 ते 6 चमचे मी दही घेणार आहे। दह्यामध्ये असं चांगलं व्यवस्थित मिक्स होत नाही, थोडंसं पाणी घालू शकता आणि ताकात पण भिजवू शकता तुम्ही। ताकात पण छान होतं, सेमच लागतं दह्यात भिजवलं ताकात भिजवलं तरी। आता ह्याच्यात पाणी घालून घेऊया, थोडंसं पातळच करायचं। भिजल्यानंतर रवा असा फुगतो तर घट्ट होतो। तर इथं मला 1 कप पाणी लागलेलं आहे। असं छान मिक्स करून घ्यायचं, थोडं पातळ ठेवायचं। रवा फुगल्यावर घट्ट होतं। आता रवा 15 मिनिट आपण भिजवून घेणार आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। आता 15 मिनिटं झालेले आहेत, आपला रवा छान भिजला आहे, छान फुगला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आता आप्यासाठी लागणारं सांगितले मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता, 2 मिरच्या कट करून घेतलेले आहेत, 1 गाजर बारीक कट करून घेतलेले, 1 टोमॅटो, हिरवा वाटाणा, चिमूटभर सोडा, मोहरी, मीठ आणि 2 चमचे तेल। तर आता आपण याच्यात मसाले मिक्स करून घेऊया। याच्यात मी टाकले कांदा, हिरवी मिरची, वाटाणा, गाजर आणि टोमॅटो। तर आपण आता याला तडका देण्यासाठी तयार करूया तडका। तर आता आपण गॅस चालू करून घेऊया तडक्यासाठी। कढई गरम झालेली आहे, तेल टाकूया। आता आपली कढई गरम झालेली आहे, 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झाले का आपण त्यात मोहरी टाकून घेणार आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे, 1 चमचा मोहरी टाकून घेऊया आपण। मोहरी छान तडतडली त्यात कढीपत्ता टाकून, मोहरी छान फ्राय झाली, गॅस बंद करून आता आपला तडका छान तयार झालेला आहे, आपण त्या बॅटरमध्ये टाकून घेऊया। आता छान मिक्स करून घेऊया आपण। मीठ अंदाजे कमी जास्त होऊ शकता, मी तर अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। आता छान मिक्स करून घेऊया। आता सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यात चिमूटभर सोडा टाकून घेऊया। सोडा टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यावर, हे पण आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपलं बेटर तयार आहे, आपण गॅस चालू करून आप्याचं भांडं छान गरम करून घेऊया। आता आपलं आप्याचं भांडं छान गरम झालेलं, आपण त्याला तेल लावून घेऊया। तेल लावून झालेलं आहे, त्यात आपण थोडी थोडी मोहरी घालून घेऊया। आता आपण त्यात बेटर घालून घेऊया। आता आपण सगळ्या ह्याच्यात बेटर टाकून झालेले, अगदी 1 मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया। 1 मिनिटाने झाकण काढूया। 1 मिनिट झालेलं आहे, आपल्याने पाणी सगळं सुकून घेतलेलं। आपण आता थोडं वरून तेल लावूया त्याला। तेल लावून घेतल्यावर आपल्या पलटायला जास्त वेळ लागत नाही, आपलं लगेच पलटतं, त्याच्यामुळे तेल लावून तर बघू शकता आपले तेल लावल्यामुळे छान असे सुटलेले आहेत। तर आता आपण पलटी करून घेऊया।
असे होणारे आप्पे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता परत एकदा थोडं नॉर्मली तेल लावून घेणार आहे आणि पलटी मारून तेल लावून घेतले की आपण टमाटून अगदी 2 मिनटात वाफ काढून घ्यायला. 2 मिनटं आपण वाफ काढून घेणार. तर आता 2 मिनिटानंतर छान असे वाफ बसलेले आहे. आता आपले आप्पे तयार झालेले आपण काढून घेऊया. तर झटपट अशा 15 मिनिटात अशा होणारे आप्पे आपल्या तयार झालेले आहेत. छान असा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला असा सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.